नमस्कार. आम्हाला शाळेमध्ये 8वीपासून संस्कृत होतं आणि आमचे संस्कृतचे टीचर सावंत सर नेहमी आम्हाला म्हणायचे की संस्कृत इज द बेस्ट प्रोग्रॅमिंग लँग्वेज फॉर कम्प्युटर्स. त्यावेळेला तर कम्प्युटर्स खूप नवीन होते, म्हणजे आम्हाला जस्ट 1 वर्षापूर्वी कम्प्युटर्स इंट्रोड्यूस झालेले होते. पण त्यावेळेपासून माझ्या डोक्यामध्ये हा किडा वळवत होता की संस्कृत कसं काय एक बेस्ट प्रोग्रॅमिंग लँग्वेज असू शकेल. तर मी आता एक प्रोग्रॅम म्हणजे IDE बनवलेला आहे, एक संस्कृत बेस्ड कंपायलर बेस्ड ऑन द नॉलेज दॅट आय लर्न फ्रॉम महर्षी पणनी. तर ह्यामध्ये ॲम्बिग्युटी जी असते ना ती संस्कृतमध्ये खूप कमी असते. उदाहरणार्थ जो प्रोग्राम लिहितो त्याला माहिती आहे की जर मी एखादा कॉमा मात्रा वगैरे हे सगळं पुढे मागे केलं की एका लेटर जरी मागे पुढे झालं तर तो प्रोग्रॅम प्रॉपरली रन होत नाही. आता मी बघा 100 मूल्यमध्ये स्थापय हे लिहून प्रोग्रॅम रन करतो आहे आणि तिथे प्रोग्रॅम रन केल्यानंतर तुम्हाला खाली इथे आन्सर दिसते बघा. आता मी काय करतो की हे 100 इकडनं काढून मी आता हे पुढे टाकतो. आता इफ यू आर यूजिंग अ नॉर्मल कंपायलर, एनी कंपायलर, even a advanced compiler or even a small turbo CC compiler, you should see a different answer or it should throw some error. पण तुम्ही आता पाहिलं तर इट इज गिविंग एक्झॅक्टली द सेम आन्सर. सपोज आय चेंज दिस 100 to 200. The function has changed but the code is running the perfect way. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? जे कम्प्युटर इंजिनियर असतील ते मला चांगल्या पद्धतीने सांगू शकतील याच्याबद्दल.